नमस्कार. अजून एका नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत आपलीच एक पारंपरिक पण जुनी रेसिपी, जी एकदा बनवली की वर्षभर आरामात टिकते. ती म्हणजे आलेपाक. ह्या हिवाळ्यात तुम्हाला सर्दी खोकला होऊच नाही असे वाटत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर आलेपाक बनवण्यासाठी इथं मी 250 ग्राम इतकं आलं स्वच्छ धुवून त्याची साल काढून बारीक असं चिरून घेतलं आहे. आणि 250 ग्राम आल्यासाठी आपल्याला इथं 250 ग्राम इतकी साखर हवी. आलं बिना पाणी आणि आपण त्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक बिना पाणी घालता छान अशी त्याची पेस्ट प्रकारे आपण बारीक करून घेणार आहोत. छान अशी त्याची पेस्ट बनवून घ्यायची. तुमचं आलं जर बारीक होतच नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालू शकता. आता गॅसवर एक कढई ठेवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण आल्याचं बनवलेली जी पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आणि 2 ते 3 मिनटं त्याला आपण एकदम मंद आचेवरती परतून घेणार आहोत. म्हणजे आल्यामध्ये जे पाणी असतं ते शोषलं जातं, ते निघून जातं किंवा तुम्ही ते पेस्ट बारीक करताना जे पाणी वापरलं असेल ते पाणीसुद्धा त्याच्यामध्ये निघून जातं आणि आपली आलेपाकची वडी वर्षभर खराब होत नाही. आता 2 ते 3 मिनटं त्याला छान असं परतून घेतलं आहे. 1 चमचा तूप टाकून परत एकदा त्याला 2 मिनटं आपण परतून घेऊया. याच्यामुळे आल्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो निघून जातो आणि आपली वडी खराब होत नाही आणि त्याला बुरशी लागत नाही. आता इथं साधारणतः मी 3 मिनटं ह्याला छान असं परतून घेतलं आहे. त्याच्यामध्ये जे पाणी आहे तो पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत. इथं 250 ग्रॅम आलं होतं तर त्याच्यासाठी 250 ग्रॅम इतकी साखर वापरली. व्यवस्थित प्रमाण मोजून मापून घेतलं तर आपली रेसिपी कधीच चुकत नाही आणि ती छान अशी बनून तयार होते. आता साखर टाकल्यानंतर परत आपण त्याला मध्यम आचेवरती व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. साखर टाकल्यानंतर साखरेला पाणी सुटतं आणि साखरेचा पाक बनायला तयार होतं. त्याच्यामुळे मिश्रण आपलं पातळ होऊ लागतं. याला मध्यम आचेवरती अजून आपण 2 ते 3 मिनटं छान असं परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान असं मिश्रण घट्ट व्हायला लागले, तयार व्हायला लागले, पण अजून पण ते बनलेलं नाही आहे. अजून 3 ते 4 मिनटं आपण ह्याला मध्यम आचेवरती व्यवस्थित असं परतून घेऊया. आपला पॅन खालून मिश्रण सोडायला लागला आहे, म्हणजे आपलं आलेपाक बनायला सुरुवात झाली. पण अजून आपण ह्याला अजून थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. शिरा बनवताना कसा तयार होतो, आपल्याला शिऱ्यासारखी ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची. आता तुम्ही बघू शकता बाजूला पांढरट साखर चिकटायला लागली आणि पॅन पूर्णपणे मिश्रण सोडायला लागला आहे. आपली आलेपाकचं मिश्रण तयार झालं आहे. अजून 1 चमचाभर तूप टाकून अजून एखादा मिनटं आपण त्याला एकदम मंद आचेवरती छान असं परतून घेऊया. तुपामुळे आलेपाकाला खूप छान चवही लागते आणि शायनी खूप छान येते. अजून एखादा मिनटं आपण त्याला परतून घेऊया. तर आलेपाक बनवताना आपण शक्यतो जी कवळे आलं असतं त्याचा वापर करायचा आहे, म्हणजे ते जास्त तिखट लागत नाही आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. तर आपलं मिश्रण आता तयार झालं आहे. आता इथं मी एका ताटाला तूप लावून ठेवलं आहे. तुमच्याकडे कोणताही ट्रे, ताट कशामध्ये सुद्धा तुम्ही ही वडी थापून आलेपाक तयार करू शकता. अगोदरच आपण ताटाला वगैरे तूप लावून ठेवायचं आहे, कारण एकदा हे मिश्रण तयार झालं की ते लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते. आता मी गॅस बंद करून त्या ताटलीमध्ये ते सगळं मिश्रण काढून घेणार आहे आणि उलथण्याच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता उलथण्याच्या मदतीनंच मी ह्याला व्यवस्थित असं पसरून घेते. एखाद्या फुलपात्राला किंवा वाटीला सुद्धा खालून तूप लावून तुम्ही ह्याला छान असं दाबून व्यवस्थित सेट करू शकता. त्यानं सुद्धा व्यवस्थित अशी आपली आलेपाकाची वडी बनून तयार होते. आणि गरम गरम असतानाच आपण ह्याला कट मारून घ्यायचे. आलेपाकाच्या वड्या कापताना शक्यतो छोट्या छोट्या आकाराच्याच वड्या आपण कट करून घ्यायच्यात, कारण आलं हे उष्ण असतं. एका वेळेला आपण जेवढी वडी खाऊ शकतो त्या आकाराच्याच वड्या आपण कट करून घ्यायच्यात, कारण ते लगेच सेट व्हायला लागतं. त्याच्या अगोदर आपण त्याला कट मारून घेतले की छान अशी आपली वडी बनून तयार होते.
तुम्ही बघू शकता किती छान आपल्या आलेपाकाच्या वड्या तयार झाल्यात. एक तर एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते. तर ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्यापासून वाचण्यासाठी ही आलेपाकाची वडी घरात बनवून नक्की ठेवा. व्हिडिओज पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.